नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वरी विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. मुलांनो, तुम्ही आपल्या ज्ञानेश्वरी विद्या मंदिर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले का? जर नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करा व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. आज आपण पाहणार आहोत खरी श्रीमंती कोणती ही बोधकथा. ही बोधकथा अतिशय सुंदर आहे. तर ही बोधकथा शेवटपर्यंत पहा. बोधकथा आवडली की बोधकथेला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करा. चला पाहूयात खरी श्रीमंती कोणती. एका गावात एक श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याच्याकडे सोन्याचे दागिने, मोठे घर, शेत जमीन व संपत्ती सर्व काही होते. तरीही तो नेहमी असमाधानी असायचा. एकदा त्याने आपल्या गुरूंना विचारले, गुरुजी, माझ्याकडे भरपूर पैसा आहे, तरी माझ्या मनात समाधान का नाही? खरी श्रीमंती कोणती असते? गुरुजी हसले आणि म्हणाले, उद्या पहाटे गावाबाहेरच्या शेतात ये, तिथे तुला उत्तर मिळेल. दुसऱ्या दिवशी व्यापारी गेला. तिथे त्याने पाहिले एक गरीब शेतकरी बैलांच्या मदतीने शेत नांगरत होता. शेतकऱ्याच्या अंगावर साधे कपडे होते. घरी फार काही नव्हते, पण त्याचा चेहरा मात्र हसरा होता. व्यापारी आश्चर्यचकित झाला आणि विचारले, तुझ्याकडे फारशी संपत्ती नाही, तरी तू एवढा आनंदी कसा? शेतकरी हसून म्हणाला, माझ्याकडे 2 वेळचे अन्न आहे, कष्ट करण्याची ताकद आहे आणि कुटुंबाचे प्रेम आहे. हाच माझा खरा खजिना आहे. पैसा जास्त नसेल तरी समाधान आहे, तेच खरी श्रीमंती आहे. हे ऐकून व्यापाऱ्याला समजलं की खरी श्रीमंती पैशात नसून समाधान, कष्ट आणि प्रेम यात आहे. आजच्या बोधकथेचा बोध आहे, खरी श्रीमंती पैशात नसते. समाधानी मन, कष्ट करण्याची तयारी आणि प्रेमळ नाती हीच खरी संपत्ती आहे. तर अशा प्रकारे आपली आजची ही बोधकथा संपलेली आहे. मुलांना, तुम्हाला ही बोधकथा आवडली का? जर बोधकथा आवडली असेल तर बोधकथेला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.